घेतलं लिहून? बघा प्रोपेन आहे हे तयार होईल पण खूप कमी प्रमाणात तयार होणार. सी दिस वर्ड सिंथेसिस इज नॉट सुटेबल फॉर द ऑड कार्बन अल्केन. का होणार नाही सांगतो. मेकॅनिझम जर बारकाईने बघितलं मेकॅनिझम मध्ये तुम्हाला माहिती आहे ना, हा CH3 डॉट तयार होईल, हा C2H5 डॉट पण तयार होईल, हा CH3 डॉट या C2H5 डॉट सोबत कंबाईन झाला की हे तयार होईल. झाले तयार. पण इथं अजून दोन प्रोडक्ट तयार होणार. कसे? हा CH3 डॉट या CH3 डॉट सोबत पण कंबाईन होऊ शकतो ना. हा C2H5 डॉट ह्या C2H5 डॉट सोबत कंबाईन झाला की C4H10 पण तयार होईल. म्हणजे काय तयार होईल तुमचं? इथेन, ब्युटेन आणि प्रोपेन तयार होईल. मग याचं यील्ड अतिशय कमी असणार. का? हे बघा ऍक्च्युअली सगळेचे सगळे जेवढे मॉलिक्यूल मिथाइल फ्री रॅडिकलचे असतील ते इथाइल फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होऊन जर हे तयार व्हायचं असेल, पण इथे काय होते ह्या सगळ्या मिथाइल आणि इथाइल फ्री रॅडिकल मध्ये वाटणी होते. कशी? हा याच्याशी कंबाईन होता, हा याच्याशीच कंबाईन होईल म्हणजे हे तयार होण्याचं प्रमाण कमी झालं. हा याच्याशी कंबाईन होता, हा याच्याशीच कंबाईन होईल म्हणजे इथे येईल तर हे तयार होण्याचं प्रमाण काय होणार आहे? कमी होणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल हे जास्त तयार होतं आणि हे कमी तयार होतं. त्यामुळे ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील तर तुमची वर्ड सिंथेसिस प्रॉपरली ऑड नंबर ऑफ कार्बन असलेले अल्केन तयार करू शकणार नाही. आलं लक्षात? आता काय करायचंय? जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं की कुठल्यापैकी कुठलं अल्केनचं यील्ड वर्ड सिंथेसिसनं चांगल्या प्रकारे दिलं जाईल आणि चांगल्या प्रकारे दिलं जाणार नाही, हे सुद्धा तुम्हाला काय करता आलं पाहिजे? आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. चला आता तसे एक एक्झाम्पल बघूया की आपण तुम्हाला काही 4-5 ऑप्शन दिले आणि तुम्हाला विचारलं की विच विल गिव्ह द गुड यील्ड ऑन द वर्ड सिंथेसिस. कुठल्यापैकी वर्ड सिंथेसिसनं कुणाचं यील्ड चांगलं होईल असे जर क्वेश्चन विचारले आणि ऑप्शन समजा दिलेत बघा, आपल्याला काय करायचं आहे? गुड यील्ड ऑन वर्ड सिंथेसिस बघायचे. ऑप्शन ए असेल तुमचा CH3 सिंगल बॉन्ड CH3. ऑप्शन बी असेल CH3 CH2 CH3. ऑप्शन सी असेल CH3 CH2 CH2 CH3. ऑप्शन डी असेल CH3 CH2 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 CH3. ऑप्शन ई असेल 1 2 3 4 5 6. चालेल. चला आता याच्यामध्ये कुठल्या प्रोडक्ट मध्ये वर्ड सिंथेसिसचा यील्ड हा चांगला असेल आणि कुठल्यामध्ये चांगला नसेल हे आपल्याला पाहिजे. कुठल्यामध्ये चांगला असेल चेक करूया. ऑड इव्हनचा फॉर्म्युला, इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम ज्या फॉर्म्युल्यामध्ये असतील, ज्या कंपाऊंड मध्ये अल्केन मध्ये असतील ते वर्ड सिंथेसिसने गुड यील्ड देईल, चांगले यील्ड देईल. मग हे बघा इथं ब्रेक होईल, इथं CH3 डॉट असणार, इथं CH3 डॉट असणार. हे काय झालं? इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे. इव्हन कार्बन असल्यामुळे ह्याचं यील्ड कसं असणार आहे? गुड, चांगलं येणार आहे. व्हॉट अबाउट दिस? नाही. काय करूया? हे अल्केन समजा आपण इथं ब्रेक केला असेल, इथं डॉट असेल, इथं डॉट असेल, म्हणजे दोन वेगवेगळ्या फ्री रॅडिकल पासून जर हे तयार झालं असेल तर इथं अजून अशी पॉसिबिलिटी आहे ना, इथं अजून दोन कंपाऊंड तयार होईल. हा ह्याच्याशीच कंबाईन होऊन इथेन, हा ह्याच्याशीच कंबाईन होऊन ब्युटेन. मग ह्या प्रोपेनचं यील्ड कसं असणार आहे? ड्यू टू द ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम असल्यामुळे कसं असणार आहे? पुअर यील्ड असणार आहे याच्यामध्ये. व्हॉट अबाउट दिस? 1 2 3 4 इव्हन नंबर ऑफ कार्बन. इथं आपण ब्रेक करूया. इकडे डॉट आला असेल, इकडे डॉट आला असेल. हे कुठला आहे? इव्हन नंबर ऑफ कार्बन आहेत म्हणजे ह्याचा यील्ड कसा असणार आहे? चांगला असणार आहे. अगेन ह्याला बघा, समजा आपण इथं ब्रेक केलं, इकडं 3 कार्बन असलेले फ्री रॅडिकल, 2 कार्बन असलेले फ्री रॅडिकल, हे याच्याशीच कंबाईन होऊन ब्युटेन तयार केले, हे याच्याशीच कंबाईन करून हेक्सेन तयार केलं. म्हणजे इथं 3 प्रोडक्ट तयार होऊ शकतात. आता 3 प्रोडक्ट म्हणले तर फ्री रॅडिकल मध्ये वाटणी आली ना प्रोडक्ट तयार करण्यासाठी. ह्याचं यील्ड कसं असणार आहे? ऑड कार्बन असल्यामुळे ह्याचं यील्ड पुअर असेल. व्हॉट अबाउट दिस? इथं कार्बन किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 मधून ब्रेक केलं, इथं डॉट येईल, इथं डॉट येईल. साहजिक आहे प्रोपाइल फ्री रॅडिकल असणार, एन प्रोपाइल फ्री रॅडिकल असेल. हे इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम असल्यामुळे ह्याचं यील्ड कसं असणार आहे तुमचं? चांगलं. लक्षात आलं का? आता काय करायचं? अजून एक क्वेश्चन सिमिलरली आपण काय करूया, अटेम्प्ट करूया की तुम्हाला कुणाचं यील्ड चांगलं येईल असं क्वेश्चन विचारलेलं आहे. तर ऑप्शन ए असेल बघा, हे अल्केन आहे. ऑप्शन बी असेल, ऑप्शन सी असेल, ऑप्शन डी, ऑप्शन ई असं. आलं लक्षात? चला ट्राय करा, परत मी सोडून देतो. पॉज करा. केलं ट्राय? चलो बघूया कसं असेल.
पहिल्यांदा बघा हे सिमेट्रिकली ब्रेक होतंय का, हे बघा हे सिमेट्रिकली ब्रेक होऊ शकते, म्हणजे इथं फ्री रॅडिकल असणार, इथं फ्री रॅडिकल असणार अल्किल ग्रुपचा. हा कुठला आहे, आयसोप्रोपाइल, हा आयसोप्रोपाइल आहे. हे कसं आहे, इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम आहेत का बघा, 1 2 3 4 5 6 कार्बन ऍटम अगोदर मोजूया आपण. इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम आहेत प्लस या कंपाऊंड मध्ये सिमेट्री आहे. इवन कार्बन आहेत, सिमेट्री आहे, म्हणजे याच्यामध्ये यील्ड कसं येणार आहे, चांगलं येणार आहे. इथं बघा 1 2 3 4 5 6 इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम आहेत, म्हणजे यील्ड कसं पाहिजे, चांगलं पाहिजे, गुड पाहिजे, जास्त पाहिजे, पण असेल का बघूया. चला सिमेट्री होऊ शकते का बघा, त्याला मधून कुठे पण ब्रेक केला तर इथं तुमचा आयसोप्रोपाइल फ्री रॅडिकल होईल, इथं तुमचा प्रोपाइल फ्री रॅडिकल होईल, नाही होणार. इथं मग याचा एक अजून कंपाऊंड आहे, याचा म्हणजे अजून एक कंपाऊंड आहे, इथं यील्ड प्रॉपर येणार नाही, म्हणजे इथं कसं आहे, अनसिमेट्रिकल कंपाऊंड आहे. इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम आहेत परंतु अनसिमेट्रिकल मॉलिक्यूल असल्यामुळं ह्याचं यील्ड चांगलं नसणार आहे. व्हॉट अबाउट दिस 1 2 3 4 इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम आहेत, कारण आपण इथं बघितलं ना, इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम असतील तर यील्ड चांगलं असतं. इथे इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम असून सुद्धा यील्ड चांगलं असेल का, समजा आपण इथं ब्रेक केलं तर हा फ्री रॅडिकल इथं राहील आणि हा फ्री रॅडिकल इथं राहील, साहजिक आहे वेगवेगळे फ्री रॅडिकल तयार होतील, म्हणजे याच्यामध्ये मॉलिक्यूल कसं आहे, अनसिमेट्रिकल आहे. आणि अनसिमेट्रिकल मॉलिक्यूल असेल तर यील्ड कसं नसणार आहे, चांगलं नसणार आहे, तर अजून तिथं 2 बाय प्रोडक्ट तयार होणार आहेत. व्हॉट अबाउट दिस, इथून आपण हा ब्रेक केला, इथं डॉट आला, इथं डॉट आला, हा इथाइल फ्री रॅडिकल, हा इथाइल फ्री रॅडिकल, ह्याच्यापासून ब्युटेन तयार होईल. नंबर ऑफ कार्बन ऍटम इवन आहेत 1 2 3 4, शिवाय ह्याच्यामध्ये काय आहे, सिमेट्री आहे, ह्याचा यील्ड कसा असणार आहे, चांगला असणार. व्हॉट अबाउट दिस 1 2 3 4 5 6 इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम आहेत, मॉलिक्यूल सिमेट्रिकल आहे का, इथं ब्रेक केला, इथाइल फ्री रॅडिकल 1 2 3 4 सेकंडरी ब्युटाइल फ्री रॅडिकल हा तयार होईल. साहजिक आहे 2 वेगवेगळे फ्री रॅडिकल तयार झाले म्हणजे मॉलिक्यूल कसं आहे, अनसिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल मॉलिक्यूल असतील आणि इवन नंबर ऑफ कार्बन असले तरी मॉलिक्यूल मध्ये यील्ड चांगलं नसणार आहे. म्हणजे ह्या 5 पैकी ए आणि डी दिस विल गिव्ह अ गुड यील्ड ऑन द व्हॉट यू से की वर्ड सिंथेसिस. लक्षात आलं का. मग वर्ड सिंथेसिस मध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही, एखाद्या ठिकाणी जर एखाद्या अल्कलाईमध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम असतील तर यील्ड चांगला असतो, एवढाच क्रायटेरिया नाही. इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम असून त्याला सिमेट्री पण पाहिजे. इवन नंबर ऑफ कार्बन ऍटम असून अनसिमेट्रिकल मॉलिक्यूल असेल तर यील्ड चांगलं येणार नाही. आलं लक्षात. आता काय करायचं आपल्याला, मी तुम्हाला काही अल्किल हलाइड्स देतो, त्या अल्किल हलाइड पासून तुम्ही मला प्रोडक्ट तयार करून दाखवा. 1 तयार होतील, 2 तयार होतील, का एकापेक्षा जास्त तयार होतील, कोणते कोणते मॉलिक्यूल्स तयार होतील, कसं कसं होईल ते मला जर तुम्ही सांगायचं. चला बघा, एक्झाम्पल्स घेऊन आणावी लागतात, लक्षात राहतात न राहतात. हे बघा, ए Cl in the presence of, it reacts with the sodium in the presence of dry ether. ऑप्शन बी आहे Cl plus Cl, it reacts with the sodium in the presence of dry ether. and ऑप्शन सी आहे cyclohexyl chloride reacts with the sodium in the presence of dry ether. तयार करूया. चला, तुम्ही प्रयत्न करा, व्हिडिओ पॉज करा आणि मी परत तुम्हाला सोडवून देतो. मी इकडे उभा राहतो. चला पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या, सोडवा. सोडवला. चलो, इथं तुम्हाला एकच अल्किल हायड्राइड दिलेला आहे. नेहमीप्रमाणे मेकॅनिझम कसं होईल, हा Na पासून एक इलेक्ट्रॉन तयार करेल, हा बॉन्ड इथं ब्रेक होईल, Cl मायनस निघून जाईल, इथं प्लस चार्ज येईल, ह्यातला एक इलेक्ट्रॉन इथं आला, फ्री रॅडिकल तयार झाला. हा फ्री रॅडिकल अशाच एका फ्री रॅडिकलला म्हणजे 2 मॉलिक्यूल घ्यावे लागतील ना इथं, तर मग काय होणार तुमचा, हा एक फ्री रॅडिकल असा तयार झाला, हा एक फ्री रॅडिकल असा तयार झाला, हे 2 फ्री रॅडिकल एकत्र आपण जोडले, इथं तुमचा एक प्रोडक्ट तयार झाला. आलं लक्षात. याचं काय असेल ते आययुपीएसी नाव काय असणार, आययुपीएसी नाव 1 2 3 4 2 3 डायमिथाइल ब्युटेन असणार आहे. क्लियर. चलो, व्हॉट अबाउट दिस, दिस इज अ मिक्स्ड अल्किल आहे, 2 वेगवेगळे डिफरंट अल्किल आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे 2 डिफरंट अल्किल असेल तर कंपाऊंड किती तयार होतात, 3 प्रोडक्ट तयार होतात. पहिल्यांदा काय होणार आहे, हे बघा, हा इथं बॉन्ड ब्रेक होईल, इथं फ्री रॅडिकल तयार होईल,
इथं बॉन्ड ब्रेक होईल, इथं फ्री रॅडिकल. हा फ्री रॅडिकल कुठला आहे? आयसोप्रोपाइल. हा कुठला आहे? इथाइल. मग आयसोप्रोपाइल इथाइलशी कंबाईन होईल पहिल्यांदा, म्हणजे हे असं होईल बघा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हा इथाइल आहे ना, 1 2 हा इथं आला. हा यस. चलो हा ह्याच्याशीच कंबाईन होईल. अजून एक प्रोडक्ट तयार होईल तुमचा कसा, आणि हा ह्याच्याशीच कंबाईन होईल, तर स्ट्रक्चर जास्त तयार होईल. 3 प्रोडक्ट तुमचे तयार होणार या कंपाऊंड या स्ट्रक्चरचे, मिक्स्ड अल्केलायचे. आलं लक्षात? व्हॉट अबाउट दिस? इथं ब्रेक होईल, हा इथं फ्री रॅडिकल होईल. असाच एक फ्री रॅडिकल ह्याच्याशी कंबाईन झाला, झालं का? बघा हे कंपाऊंड तयार. ओके, हे बायसायक्लिक कंपाऊंड तयार झालं. 2 सायक्लिक कंपाऊंड काय आले? एकत्र आले. असं कंपाऊंड तयार होऊ शकतो. ठीक आहे. आतापर्यंत जेवढे अल्केलाय सगळे बघितले ते कसे होते? इंटरमोलिक्युलर. इंटरमोलिक्युलरचा अर्थ काय? 2 वेगवेगळ्या मॉलिक्यूल मध्ये, मग ते सिमिलर असतील वेगळे असतील. बघा इथं 2 सिमिलर मॉलिक्यूल आहेत पण मॉलिक्यूल वेगळे आहेत ना. हे कुठला आहे? 1 2 3 आयसोप्रोपिल क्लोराइडचे 2 मॉलिक्यूल इथं सोडियम सोबत कंबाईन होतील. इथं आयसोप्रोपिल क्लोराइड इथाइल क्लोराइडचा, आयसोप्रोपिल क्लोराइडचा एक, इथाइल क्लोराइडचा एक, असे 2 कंबाईन होतील. इथं सायक्लोहेक्सिल क्लोराइडचे 2 मॉलिक्यूल एकमेकांशी कंबाईन होतील. आणि ज्यावेळेस 2 मॉलिक्यूल मध्ये रिएक्शन होते, दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरमोलिक्युलर रिएक्शन. आता आपल्याला बघायचं आहे की इंट्रामोलिक्युलर रिएक्शन. व्हॉट विल बी द मीनिंग ऑफ इंट्रामोलिक्युलर? इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्यूल मध्ये होणारी रिएक्शन. कशी असेल बघा इंट्रामोलिक्युलर? काय आपली इंट्रामोलिक्युलर रिएक्शन किंवा इंट्रामोलिक्युलर वर्ड सिंथेसिस. मी एक रिएक्शन देतो तुम्हाला, वन टू थ्री फोर फाय. बरोबर. ह्याला तुम्ही काय काम कुणाशी कंबाईन केलं? सोडियम सोबत कंबाईन केलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय होतं बघूया. काय होणार आहे? इथं ब्रेक होईल, इथं फ्री रॅडिकल तयार होईल, इथं ब्रेक होईल, इथं फ्री रॅडिकल तयार होईल. हे 2 फ्री रॅडिकल जर जोडले तर तुमचं स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा जरा. सायक्लोपेंटेन तयार होणार आहे प्लस 2NaBr तयार होईल. तर 2 घ्यावे लागतील. हे 2 घ्यायची गरज नाही ना. एकाच मॉलिक्यूल मध्ये 2 हॅलोजन जाऊ शकतात की. आपल्याला वर्ड सिंथेसिस साठी किती हॅलोजन निघून जायला पाहिजे? 2. इथे एकाच मॉलिक्यूल मध्ये ना. व्हॉट विल बी द नेम ऑफ दिस कंपाऊंड? कसं कार्बन किती आहेत बघा की. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. इकडे एक Br आणि इकडे एक Br. व्हॉट विल बी द नेम ऑफ दिस कंपाऊंड? इथं CH2 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 असं ना. 1,5 डाय ब्रोमोपेंटेन. काय असणार हे? 1,5 डाय ब्रोमोपेंटेन असणार. दिस इज कॉल्ड एज इंट्रामोलिक्युलर वर्ड सिंथेसिस. मग आता अजून एक बुक मध्ये आपल्याला दिलेलं आहे की बुक मध्ये आपल्याला असं एक्झाम्पल दिलेलं आहे की हे बघा इकडे Br दिलेला आहे, इकडे Br नको, इकडे क्लोरीन दिलेलं आहे काही बुक्स मध्ये. ह्याला तुम्ही काय केलं? सोडियम सोबत कंबाईन केला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हे बघा इथून निघून जाईल, इथं फ्री रॅडिकल तयार होईल, इथून निघून ही फ्री रॅडिकल, हा फ्री रॅडिकल असा अटॅच होईल, हे कंपाऊंड असं तयार होईल. आलं लक्षात? आणि दिस इज कॉल्ड एज अ बायसायक्लिक कंपाऊंड. बायसायक्लिक कंपाऊंड कसं लिहायचं असतं? हे बघा की बायसायक्लो ना ब्रॅकेट मध्ये इकडे कार्बन किती आहेत? 1. इकडे कार्बन किती आहेत? 1. मधल्या ब्रिजवर कार्बन कुठला आहे का? नाही, 0. टोटल कार्बन किती आहे? 1 2 3 4. दॅट इज कॉल्ड एज अ बायसायक्लो 110 ब्युटेन. क्लिअर कट? आता काय केलेलं आहे? काही रिएक्शन्स अशा आहेत ज्या वर्ड सिंथेसिस सारख्या दिसत आहेत. दिसायला वर्ड सिंथेसिस सारखे असणार पण त्या ऍक्च्युअली वर्ड सिंथेसिस नसणार आहेत. त्या काही रिएक्शन आपण बघूया काय असतील. पहा, रिएक्शन दिसायला वर्ड सिंथेसिस सारखी असेल पण ती वर्ड सिंथेसिस नसणार आहे. कोणती रिएक्शन असेल बघा. पहिली म्हणजे फ्रँकलँड रिएक्शन. फ्रँकलँड रिएक्शन. ह्या फ्रँकलँड रिएक्शन मध्ये काय करायचं आहे? तुम्ही एक Rx प्लस काय करणार तुम्ही? झिंक घ्यायचा आहे प्लस XR इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर गिव्स RR प्लस ZnX2. बारकाईने बघा. दिस रिएक्शन इज सिमिलर टू वर्ड सिंथेसिस. दिसायला वर्ड सिंथेसिस सारखे आहे पण ऍक्च्युअली ही वर्ड सिंथेसिस आहे का?
नाही. का नाहीये? आपण इथं काय घेतलेलं आहे? झिंक घेतलेलं आहे. आलं लक्षात? आता इथं झिंक घेतलेलं असल्यामुळे दिसणार ते दिसेल, पण याला आपण काय नाव देतो बघा? फ्रँकलाईन रिॲक्शन. कधी लक्षात ठेवा, अल्किलाइड झिंक सोबत कंबाईन केला तर त्याला आपण वर्ड सिंथेसिस म्हणणार नाही, त्याला आपण फ्रँकलाईन रिॲक्शन म्हणणार आहे. मग रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं असणार आहे? अतिशय सिंपल मेकॅनिझम असणार आहे. कसं असणार आहे? हा झिंक आहे, तो किती इलेक्ट्रॉन देतो? 2 इलेक्ट्रॉन देणार. बरोबर आहे का? हा Rx काय करणार आहे? इथला 1 इलेक्ट्रॉन घेणार, ह्याला 1 इलेक्ट्रॉन स्पेस देणार, हा X मायनस तयार झाला, हा काय तयार झाला? तुमचा डॉट तयार झाला. बरोबर आहे का? असे 2 Rx पासून 2 इलेक्ट्रॉन घेतले तर 2 R डॉट तयार झाले. 2 R डॉट एकमेकांशी कंबाईन झाले किंवा R डॉट प्लस R डॉट काय येईल तुमचं? RR अल्केन. आलं का बघा? हा Zn2 प्लस हा X मायनस, त्यातनं 2 तयार झाले, 2X मायनस तुमचे काय तयार झाले? 2ZnCl2 तयार झाले. एक Zn2 प्लस आहे आणि हे 2X मायनस. आलं लक्षात? आता एक सिमिलर रिॲक्शन आहे. काय करायचं आहे? ह्याचं एक एक्झाम्पल घेऊया का आपण? सिमिलर रिॲक्शन नाही, ह्याचंच एक एक्झाम्पल. CH3Cl प्लस झिंक प्लस Cl CH3 इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. थोडंसं पुढे जागा नाही म्हणून मी इथं आडवं लिहितोय. अशी रिॲक्शन कधी लिहायची नाही शक्यतो, आडवीच लिहायची. काय तयार होईल तुमचं? CH3 डॉट CH3 प्लस ZnCl2. व्हॉट विल बी द मेकॅनिझम? सांगा पाहू. आता मेकॅनिझम पटपट यायला पाहिजे. तुम्हाला सर बरोबर घ्यायला लागले. किती वेळा होतं मेकॅनिझम? हा Zn आहे, काय करेल? Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स देईल. हे 2 CH3Cl आहेत ना, कुठं आहेत 2? हा एक आणि हा एक. मी इथं 2 लिहू का? ते काय करतील? 2 इलेक्ट्रॉन घेतील बघा, Cl मायनस तयार होतील 2. हे 2 इलेक्ट्रॉन 2 CH3 घेतले तर 2 CH3 डॉट प्लस 2 Cl मायनस तयार होतील. आलं लक्षात? आणि हे 2 CH3 डॉट एकत्र आले की तुमचं काय तयार होणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH3, दॅट इज अ इथेन तयार होणार आहे. लक्षात आलं? आता काय करायचं आहे? जर तुमच्या वर्ड्स रिॲक्शन मध्ये Rx च्या जागी, R च्या जागी, R म्हणजे कोण? अल्किल हलाइड. वर्ड्स रिॲक्शन मध्ये दोन्ही एकसारखे घ्या किंवा वेगवेगळे घ्या, आपण अल्किल हलाइडच घेतोय. जर आपण अरिल हलाइड घेतले असते, अरिल हलाइड्स घेतले असते तर आपली ती रिॲक्शन कुठली झाली असती? फिटिक रिॲक्शन झाली असती. कुठली? फिटिक रिॲक्शन. कशी बघा? आपण ArX प्लस 2Na प्लस XR इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय तयार होईल? हे AR, ह्या AR ला अटॅच होईल 2NaX. बारकाईने बघा, रिॲक्शन सिमिलर टू वर्ड सिंथेसिस आहे, फक्त R च्या जागी काय घेतलेलं आहे? AR म्हणजे काय? बेंझिन असू. आलं लक्षात? एक्झाम्पल काय घेऊ आपण? ही तुमची फिनाइल रिंग आहे, ह्याला क्लोरीन, दिस इज कॉल्ड एज क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन कंबाईन्स विथ सोडियम. मग अजून एक क्लोरोबेन्झिन घेऊया आपण. 2 क्लोरोबेन्झिन एकामेकाशी कंबाईन झाले, एवढं सगळं निघून गेलं आणि 2 रिंग एकत्र अटॅच झाल्या. and see this compound is called as a biphenyl compound NaCl. तर आपण काय म्हणतो ह्याला? बायफिनाइल कंपाऊंड. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्ड्स रिॲक्शन अँड फिटिक रिॲक्शन? वर्ड्स रिॲक्शन मध्ये अल्किल हलाइड घेतले होते, हे बघा. वर्ड्स रिॲक्शन मध्ये काय घेतले होते? Rx. फिटिक रिॲक्शन मध्ये तुम्ही काय घेतले होते? ArX. मग आता आपण एक काम करूया ना, एक Rx आणि एक ArX घेऊन बघूया कसं असेल. Rx प्लस ArX रिॲक्ट विथ सोडियम इन प्रेझेन्स ऑफ नेहमीप्रमाणे ड्राय इथर. हा R आणि हा AR कंबाईन होईल प्लस 2NaX तयार होईल. तर 2 घ्या. बरोबर आहे का? एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल कुठलं घ्यायचं? CH3Cl प्लस 2Na प्लस क्लोरोबेन्झिन घेऊया आपण इकडे. ठीक आहे, काम करूया, वरच लिहूया, जागा नाही तर खाली. बघा, वर्ड सिंथेसिस मध्ये Rx
फिटिक रिएक्शन मध्ये ARX मी काय करतोय CS3Cl plus 2Na plus Cl attached to the phenyl ring in the presence of dry ether. काय तयार होईल? हे सगळं निघून जाईल. तर हे सगळं निघून गेलं तर काय होणार? तुमच्या बेन्झीन रिंगला काय अटॅच होईल? CS3 अटॅच होईल, कारण बेन्झीन रिंगला CS3 च्या वेळेला अटॅच होतो. सी दिस इज कॉल्ड ॲज अ टोलिन प्लस 2NaCl. आता ह्याच्यामध्ये काय घेतले? दोन अल्किल हॅलाइड घेतले असते तर वर्ज रिएक्शन, दोन अरिल हॅलाइड घेतले असते फिटिक रिएक्शन. एक अल्किल हॅलाइड एक अरिल हॅलाइड घेतले, दॅट्स व्हाय दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ वर्ज फिटिक रिएक्शन. वर्ज रिएक्शन ह्याच्यासाठी, फिटिक रिएक्शन यासाठी दोन्ही एकत्र आले, दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ वर्ज फिटिक रिएक्शन. आता तुम्ही म्हणाल वर्ज फिटिक रिएक्शन केली तर हा जो टोलिन तयार होईल, हा टोलिनचं प्रमाण कमी असेल की जास्त असेल? ह्या टोलिनचं जे काय फॉर्मेशन होईल ते कमी होणार आहे. का कमी होणार आहे? बारकाईने बघा, हे मिक्सर हॅलाइड्स आहेत. आता मिक्सर हॅलाइड्स असल्यामुळे पॉसिबिलिटी किती आहे? इथं हा याच्याशी कंबाईन झाला, हे तयार झालं. हा याच्याशीच कंबाईन होऊन इथेन तयार होईल, हा याच्याशीच कंबाईन होऊन बायफिनाइल तयार होईल. त्यामुळे ह्याचं प्रमाण कसं राहणार आहे? कमीच असणार आहे. आलं लक्षात? आता ह्याचं मेकॅनिझम ट्राय करता येईल का बघा तुम्हाला? ह्याचं काय करायचं आपल्याला? मेकॅनिझम ट्राय करता येईल का बघा? कसं असेल? हा Na+ आहे, करून दाखवू. इथं Na+ नाही, तो Na आहे, त्यानं 2 इलेक्ट्रॉन दिले, मग 2 Na घेऊन 2 इलेक्ट्रॉन दिले. आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2. मग हा CS3Cl आहे, हा क्लोरोबेन्झीन आहे. आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. काय होईल बघा? CS3Cl मधला हा बॉन्ड ब्रेक होऊन हा Cl- तयार होईल. मी इकडे लिहितो, इथंच लिहितो Cl-. हा बॉन्ड ब्रेक होऊन इथं काय होणार आहे? Cl-. किती Cl- तयार झाले? 2 Cl-. इथं प्लस चार्ज येईल का? प्लस चार्ज आला की ह्या दोन मधले इलेक्ट्रॉन एक इथं घेतला तर काय तयार झाला तुमचा? CS3 डॉट. ह्यातला एक इलेक्ट्रॉन इथं पण प्लस चार्ज झाला, फिनाइल फ्री रॅडिकलच्या ऐवजी इथं काय तयार झाला तुमचा? फिनाइल फ्री रॅडिकल, कार्बोकेटाईन. सॉरी, हे बघा, इथून बॉन्ड मधून इलेक्ट्रॉन्स 2 काढून घेतले, क्लोरीन तो Cl- म्हणून निघाला. इथं काय तयार झालं तुमचा? कार्बोकेटाईन. पण ह्यातला एक इलेक्ट्रॉन जर यानं घेतलं तर इथं फ्री रॅडिकल तयार होईल, म्हणजे तुमचा काय झाला? फिनाइल फ्री रॅडिकल तयार झाला. मग नेक्स्ट स्टेप मध्ये हा फ्री रॅडिकल ह्याच्याशी कंबाईन होऊ शकतो, म्हणजे काय तयार होईल बघा? CS3 डॉट प्लस फिनाइल डॉट गिव्स टोलिन. बरोबर आहे ना? हे इथं कंबाईन झाले. हा याच्याशीच कंबाईन होऊ शकतो ना? CS3 डॉट प्लस CS3 डॉट काय? CS3 हा याच्याशीच कंबाईन होऊ शकतो ना? फिनाइल डॉट प्लस गिव्स बायफिनाइल कार्बन. आलं लक्षात? आता एक लास्ट रिएक्शन आहे मेटल, दॅट इज कॉल्ड एज उल्मन सिंथेसिस. उल्मन सिंथेसिस कशासाठी वापरायचं आहे? इट इज युज्ड फॉर ओनली एरोमॅटिक आयोडाइड्स. जर तुमच्याकडे घेतल्यामध्ये एरोमॅटिक आयोडाइड्स असतील, अरिल आयोडाइड म्हणून आपण त्याला, अरिल क्लोराइड अरिल ब्रोमाइड असतील तर आपण कुठली रिएक्शन घेतली होती? फिटिक रिएक्शन घेतली होती. पण उल्मन सिंथेसिस कोणासोबत घ्यायचं आहे? फक्त उल्मनचं नाव कसं आहे बघा? ULLMANNS, उल्मन्स सिंथेसिस. This is exclusively for the reaction of alkyl iodide. 2 अल्किल आयोडाइड घ्यायचे, कुणाशी कंबाईन करायचे आहेत बघा? ते कॉपर सोबत हीट करायचे आहेत, म्हणजे कॉपर पावडर सोबत हीट करायचे आहेत. कॉपर पावडर सोबत हीट केली की इथं ब्रेक होणार आहे, Cu 2 इलेक्ट्रॉन देणार, इथं 2 डॉट तयार होतील आणि ते दोन्ही एकत्र कंबाईन होऊन काय तयार होणार तुमचं? बायफिनाइल कंपाऊंड तयार होईल. लक्षात आले? सी दिस इज ऑल अबाउट द रिएक्शन्स विथ मेटल्स. कुठल्या कुठल्या रिएक्शन बघितल्या? चला, मेटल्स कोणते कोणते घेतले? सोडियम, मॅग्नेशियम एक बघायचं आहे आपल्याला. इथं झिंक घेतला आणि हा कुठला घेतला तुमचा? कॉपर घेतला. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये वर्ड्स रिएक्शन बघितली, फिटिक रिएक्शन बघितली, वर्ड्स फिटिक रिएक्शन बघितली, याच्यामध्ये फ्रँकलाइन रिएक्शन बघितली, याच्यामध्ये आपण उल्मन सिंथेसिस बघितली. वर्ड्स रिएक्शन मध्ये काय काय बघितलं?
सिमेट्रिक हायर अल्केन तयार होतात, ऑड नंबर असलेले अल्केन कमी तयार होतात, इव्हन नंबर असलेले कार्बन जास्त तयार होतात. ऑड नंबर असेल तर का तर 3 प्रोडक्ट तयार होत असतात. इव्हन नंबर असून सुद्धा त्याच्यामध्ये मॉलिक्यूल मध्ये काय पाहिजे, अल्किलाच्या सिमेट्री पाहिजे, तर कंपाऊंडचं यील्ड जास्त असणार. फ्रँकलाईन मध्ये काय फक्त झिंकच होता, उल्मन मध्ये कॉपर पावडर सोबत काय करायचं आहे, अरोमॅटिक आयोडाईड फक्त घ्यायचं. आय होप की तुम्हाला समजलेलं असेल. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू. गुड डे.